एक माकड आणि एक साप, पण जे पुढे झालं ते तुम्ही कधीच पाहिलं नसेल. माकड आणि सापाची अनोखी मैत्री. एकदा एका उंच कड्यावर एक छोटंसं माकड राहत होतं. आजूबाजूला सुंदर झाडं, वारा आणि निसर्ग होता, पण तरीही माकड एकटं होतं. दररोज ते झाडावर बसून खाली पाहायचं आणि मनात म्हणायचं, माझ्याशी बोलायला कोणीच नाही का? एक दिवस अचानक झाडाच्या फांदीवर काहीतरी हललं. माकड दचकून मागे सरकलं. तो एक हिरवा साप होता, शांत पण थोडा रहस्यमय. माकड घाबरलं, हा मला इजा करेल का? पण साप हळूहळू पुढे आला आणि अचानक त्याने तोंडातून एक सुंदर गुलाबी फूल पुढे केलं. माकड थक्क झालं. ही माझ्यासाठी आहे? सापाने हलकं मान हलवली, जणू तो म्हणत होता, हो, मी तुझा मित्र होऊ शकतो का? त्या क्षणी माकडाच्या भीतीचं रूपांतर आनंदात झालं. त्याने फूल घेतलं आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर खरं हसू आलं. त्या दिवसापासून दोघांची गाढ मैत्री झाली. माकड त्याच्यासाठी गोड फळं आणायचं आणि साप रोज नवनवीन सुंदर फुलं घेऊन यायचा. एक दिवस जोरदार वादळ आलं. झाडं हलू लागली, फांद्या तुटू लागल्या. माकड अडकून पडलं. तेव्हा तूच साप लगेच पुढे आला. त्याने आपल्या शरीराने माकडाला घट्ट पकडलं आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. माकडाच्या डोळ्यात पाणी आलं. आज तू फक्त मित्र नाही, माझा खरा आधार आहेस. त्या दिवसानंतर त्यांची मैत्री अजूनच मजबूत झाली. शिकवण: खरी मैत्री भीतीवर नाही, विश्वासावर उभी असते. कधीकधी अनोळखीच आपले सर्वात जवळचे मित्र बनतात. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.